अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम् अहं स्कन्दः सरसामस्मि सागरः। And among the household priests, so Partha, know me to be the chief Brihaspati among generals. I am Skanda, and among lakes, I am the ocean. देखो, विस्तार और विराट भगवान का दूसरा नाम है। विशाल, व्यापक, अकोमोडेटिव्ह, ऑल इन्क्लुसिव्ह परमेश्वराची व्यावहारिक नाव ही आहे। काय आपण परमेश्वर परमेश्वर करतो, काय कुठे काय काय की व्यापकतेशी जोपर्यंत जुळत नाही, अनलेस वी लिंक आवरसेल्व्स, कनेक्ट आवरसेल्व्स विथ द ऑल इन्क्लुसिव्ह, ऑल अकोमोडेटिव्ह, इट्स फ्युटाइल. So among the household priests, you know, the lord of the planet Jupiter is Brihaspati. And Brihaspati is mentioned in the Rig Veda as Brahmanaspati. So you can very well imagine what, I mean, it is self-explanatory of the status. He is considered as the spiritual teacher of celestials. So पुरोधसां च मुख्यम माम, मतलब ऐसे जो टीचर्स आहे म्हणून आपल्याला आपण गुरु म्हणून पण त्याला समजू शकतो. म्हणून आचार्य देवो भव. तो रेफरेंस वहां मिल रहा है, पुरोधसां च मुख्यम माम. Excuse me. I am Skanda. Skanda, you know, is son of Shiva, Lord Shiva. Skanda Puran. He is a peacock rider. He is the wielder of the spear among the generals. Then Senaninam Aham Skandaha, and Sarasamasmi Sagaraha, of water and the ocean. So among the generals, he is the general of the generals. See, the first one says Brahman. The second one says Kshatriya. See the link. How beautifully. And Sarasamasmi Sagaraha. So शूद्र और वैश्य इसको सागर का, क्योंकि शूद्र और वैश्य इसका परसेंटेज भी ज्यादा होता है. In all these examples, you know, it's quite clear that the Lord is indicating himself to not only to be transcendent, but also immanent. गंगेचं किती पाणी असलं आणि गंगेला यमुनेला वाटलं की आपला समुद्राशी काही संबंध नाहीये, कावेरी, तरी समुद्राशिवाय नद्या नाही आहेत. देर आर नो रिव्हर्स विदाउट ओशन. आस्क एनी मास्टर ऑफ जिओग्राफी.
It's a fact. For the waters of the ocean, all the rivers and water ponds, water pools would have long ago dried up. Then he speaks, Bharshina Mruguraham. जानबूझ के आज फास्ट जा रहा हूं क्योंकि वी हैव अंडरस्टूड द प्रिंसिपल. अभी ये एग्जाम्पल में बहुत ज्यादा फिर से विस्तार में जाने में बहुत ज्यादा कोई मतलब नहीं है, क्योंकि आप हमने पहले 7, 8, 10 श्लोक इतने व्यापकता से लिए हैं. महर्षिणाम भृगुरहम गिरामस्मेकमक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मि स्थावराणाम हिमालयः. Among the great rishis, I am Bhrigu. Among words, I am the one syllable Om. Among sacrifices, I am the sacrifice of silent repetition, Japayagya. Yajnanam, Japayajnos. And among immovable things, I am the Himalayas. बहुत सुंदर ये stanza है. Of the great rishis, I am Bhrigu. See, Bhrigu is the chief of 7 rishis. हमने पहले देखा इसी चैप्टर में 7 ऋषिस का मैंने मतलब भी आपको बताया था. 5 इंद्रिय, मन, बुद्धि और अहंकार. So Bhrigu is the only one who recites the मानव धर्म शास्त्र. मनु के पुत्र है भृगु. अगर आप इतिहास में जाओगे, जितना मुझे ज्यादा पता नहीं है, कुछ याद है उतना बता दो. मेरा हिस्ट्री और जनरल रीडिंग इन द पास्ट इज नॉट दैट गुड. लेकिन इतना पता है कि भृगु इज मनु सन एंड ही इज द चीफ ऑफ. तो आपने देखा होगा सब जो गुण विशेष है उसके जो चीफटेन है उसमें भगवान है. मतलब फिर से क्या हुआ, म्हणजे समझा एक क्लास है और उस क्लास में 50 बच्चे हैं और उसका एक प्रिंसिपल है. तो वो भगवान क्या बोल रहा है, मैं सब में तो हुई लेकिन मैं प्रिंसिपल में विशेष रूप से. मैं सब में हूं लेकिन मैं प्राइम मिनिस्टर में विशेष रूप से हूं. ये काम चल रहा है. आपको अगर अभी ख्याल आए, ये काम चल रहा है. मतलब आई एम द ग्रेट अमंग द ग्रेटेस्ट, ऐसा है. और ग्रेटेस्ट अमंग द ग्रेट, टू बी प्रिसाइज. And hence, we have got the example first of Bhrigu. Then, I am the one syllable Om. Now, words are symbols of sounds to express one's thoughts. का बरं आपण रागवताना असं म्हणत नाही, ए तू का केलं रे असं. खोटं कधी दुसऱ्याला रागवायचं असेल तर करू खोटं, पण ज्या माणसांची किंमत नाही त्याला आपण कसं रागू. घरच्या माणसाला घरच्याची किंमत नसते. वाक्य लिहून ठेवा. घर के आदमी को घर के आदमी की कीमत नहीं रहती है. फैक्ट्स ऑफ लाइफ. इसलिए न कोई घर का है स्पिरिचुअलिटी के हिसाब से, न कोई बाहर का है. बस अकेला ही चला जा रहा था वाली बात. थोडे दिवस वाटू शकतं कोणाला. One syllable Om, it expresses, any sound expresses one's thoughts. प्रेमळ माणूस हा नेहमी मृदूच बोलेल, तो बोलूच शकत नाही. काही लोक मला सांगतात, सर हम बाहर से ऐसे है लेकिन अंदर से बहुत, अरे सब गलत है. फणसाची उदाहरणं देऊन फणसाला कमीपणा आणू नका. उगीच काहीतरी. हितकारी, मितकारी, सुहास्य वदनी, प्रेम भरी भाषा ही बोल सकता है जिसके अंदर बाहर प्रेम है. वो दूसरी भाषा ही नहीं कर सकता. जब तक नहीं करता है समझ लेना वासना के तृण है. प्रोसेस हो सकती है अभी, लेकिन अल्केमी पूरी हुई नहीं है. मैं एम्बॉडीमेंट ऑफ लव वाली बात नहीं है, इतना पक्का है. म्हणून प्रेमळ माणूस कोणालाच त्याच्यासमोर तुम्ही कोणी आणा,
तो असं नाही म्हणणार अरे तू तस्कर आहे का, आर यू अ थीफ, आर यू अ डेकॉइट, नो नो नो, बिकॉज ही इज एम्बॉडीमेंट ऑफ लव, तो सारी दुनिया उसको प्रेम की नजर आएगी। इसलिए ये जो वर्ड्स है वो अपने थॉट करंट्स दिखाते हैं। A speaker with his words, tries to raise in the bosom of his listeners a pattern of thought experiences. मैंने टोमेटो बोला तो आप तुरंत आपको याद आएगा, कंजूस आदमी को उसका रेट भी याद आएगा। टोमेटो बोलने से सूप आवडतं त्याला सूप आठवेल, सूपाचे प्रकार आठवतील, आजारपणात घेणारं सूप वेगळं, जास्त पैसे झाल्यावर हॉटेलमध्ये उडवायला पिणारं घट्ट सूप वेगळं, कंजूस माणसाने चोथ्याच्या टोमॅटोच्या सालापासून बिरेपूट टाकून कापडाच्या गाळण्यातून गाळलेलं सूप वेगळं। एक शब्द मी टोमॅटो मैं यूज कर रहा हूं and it can create sound symbol which creates in the mind all those threads responsible and related to the word tomato। इसीलिए यद्भावम तद्भवति, इसीलिए जो जैसा विचार वैसी दुनिया, जैसी सोच वैसे सितारे, जैसी नजर वैसे नजारे, इसीलिए आए जैसे हवा वैसे किनारे। And friends, we need to catch this. We miss on to this concept very seriously. In the flow of thoughts, we forget. No. It's a primordial cause. Don't discuss the primordial Vedantic cause and disturb the already disturbed intellect. It can be a goody pastime of the few. I have over the years realized, friends, yes, एक माणूस माझ्या जवळ आला, तो म्हणे सोमन साहेब मला वेदाची एक भाषा डिस्कस करायची आहे। म्हटलं काय? गॉड इज नियर ॲज वेल ॲज फार। म्हटलं आय विल गो फार अवे फ्रॉम यू। तो हसायला लागला, तो म्हणे का असं? म्हटलं मला कंटाळा आलाय डिस्कशन करून। तो म्हणे असं म्हणतं वेदांत? म्हटलं वेदांत बाबत नाही म्हणत आहे, तुम्ही आम्ही या गोष्टी करण्याचा कंटाळा आला, या समजून घ्यायच्या आहेत आणि तसं वागायचं आहे। ते गेले दिवस, म्हणून आपल्याकडे समर्थ रामदास किंवा यांच्या एक परीक्षांच्या लेवल्स असतात। आपण लेवल डिसाइड नाही करायची आपली, आय एम नॉट सेइंग दॅट, बट वो काहीतरी एक चरवण करायचं, इट कॅन ओनली बी ए इंटेलेक्चुअल एक्सरसाइज, गुड और बॅड। गॉड इज नियर एज वेल एज फार। पानी में आग लगी, अच्छा है, लगने दो और मस्त रहो, मौज में रहो। मेरे जीवन में हाल ही में स्वामी अनुभवानंद जी का बहुत बड़ा इम्पैक्ट हुआ है, स्वामी चिन्मयानंद जी के बाद में। व्यक्तिगत बात है, वो बात आपकी हो सकती है, कोई जरूरी नहीं है, लेकिन हम लोग डिस्कशन कर रहे हैं, यहाँ कोई प्रीचर नहीं है, इसलिए हम हमारा के भी बात करते हैं, क्योंकि मजा आता है उसमें। अब अनफॉर्चुनेटली आई कांट, दिस इज नॉट ए डायलॉग प्रोसेस, आमने सामने बैठते तो वो भी बात हो जाती, जिधर हमने वो प्रोसेस रखी नहीं है, क्योंकि इट्स एक संवाद है 1 घंटे का बस। आणि मला अजून एक रिअलाइज झालेलं आहे, क्वेश्चन आन्सर्सनी काहीच साधत नाही। आई मे बी रॉन्ग, मेनी टाइम्स इट इज द क्वेश्चन, अरे मैंने स्पीकर को कितना बढ़िया क्वेश्चन पूछ लिया, दूसरा देखते इसको आंसर आता है कि नहीं, तीसरा जस्ट फॉर द सेक ऑफ इट, दिस इज द मोस्ट डेंजरस थिंग, जस्ट फॉर द सेक ऑफ इट। Hence, friends, if a word tomato can spread so many ripples within and without, आपण एक साधा मृदू संभाषण केलं, काय त्याचा इफेक्ट होणार आहे? शब्द संभारे बोलिए, शब्द के हाथ न पाओ, एक शब्द करे औषधी, एक शब्द करे घाव, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रेहितम च स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तपो। सब एक चीज बोली है। ऐसी जगह बैठिए कोई न बोले उठ, ऐसी बात बोलिए कोई न बोले, सगळ्यांचा मकसद एकच आहे, सांगणारे वेगळे, फक्त छान वाटतं ऑडियन्स पाहून सांगायचं, का टाळ्या मिळवायच्या। यूपीत लेक्चर दिलं तर काऊ से दोस्ती काऊ से बैर, कबीरा खरा बाजार में, आणि इकडे दिलं तर आनंदाचे डोई आनंद तर
सवाल वो नहीं है, सवाल जो बात हम कर रहे हैं कितने प्यार से कर रहे हैं. ये बात कभी भी, म्हणून हे फणसाचं जे उदाहरण अनेक लोक देतात, मी सारखं सांगतोय, इट इज अ सेल्फ डिफेन्स. बाहेरून कडक आणि आतून हे होऊ शकत नाही. द डायकोटॉमी इज इम्पॉसिबल. आय हॅव हॅड द एक्सपिरियन्सेस ऑफ भगवान श्री सत्य साई बाबा. If you are love walking on two legs, or your own guru, or your own mother. नाही पण सर मग ते बाहेर आम्ही मुलं बिघडतील, आम्ही मुद्दाम बाहेर कणखर असतो, आतून प्रेम असतो. अरे जर खरं प्रेम असेल, शुद्ध प्रेम असेल, शुद्ध बीजापोटी फळ शुद्ध प्रेम असेल, तर बाहेरून रागवायची पण गरज पडत नाही. डू नॉट डिफेंड ड्युअलिटी. ड्युअलिटी कॅन नेव्हर बी डिफेंडेड. Duality can only offend. Ponder before we plunder. Duality can only offend. I'm making placing a statement on the floor of the house. You can have goody silhouette cushion concession in duality. बरं वाटतं छान पांघरुणात झोपल्यावर. पण हे अद्वैत सत्य जे आहे थंडीत तुम्हाला उघडं पाडतं. We are naked at the crossroads of the truth, which is firm at the top and stable at the bottom. Yes, and that is Shankaracharya. No less, no more. And hence, friends, to bless those who do not react to the word, they are really blessed. Blessed indeed. Once I told, do not react to the word you listen to. Normally we do. आज का एक्सरसाइज यही है. पण सर त्यांनी छान छान बोललं, चांगलं बोललं तर आम्ही रिॲक्ट नाही का? नो. Just stand apart. Do not react to the word. Only see the essence of the word. Do not react to the word. We react to the words. I am not defining good or bad, which are essentially perceptions. But we are only trying to arrest our perceptions before or lest they convert to projections. And I told you, when perceptions follow projections, attitude begins. Ego is an attitude. Me and mine is an attitude. It's because of the projection of the perception. Let the perceptions be. आज दोपहर में कोई मेरे पास आया था, पुण्यात फार गर्मी चालू झाली. मी गंमत बघत होतो, मुद्दा मजा येते. विटनेस, स्टँड विटनेस. काहीच बोलायचं नाही, आताच म्हटलं. आणि मनात मी गंमत केली. मला वाटलं की पुढे म्हणणार एवढा उन्हाळा, पुढचं वाक्य बघा प्रॉपर आलं. जसा हा मेट्रोलॉजिस्ट आहे, आजच्या गरमीवरून हे परसेप्शन आहे. आणि प्रोजेक्शन काय केलं की नाही, यावेळेला 52 डिग्री टेम्परेचर 51 होईल, तो ग्रीन हाऊस पर्यंत मला घेऊन गेला. अरे म्हटलं थांब जरा, गडबड नको करू. आर यू कंट्रीब्युटिंग टू क्लायमेट चेंज? आपलं क्लोज डोअर ग्रीन हाऊसचे गप्पा खूप झाल्या आता. नाही ना, मग ज्यांना करतायत जे सायंटिस्ट त्यांना करू दे. कशाला प्रोजेक्ट? त्याला म्हटलं नाही, गमत सांगतोय तुम्हाला. तर आताच म्हटलं वर्डला रिॲक्ट नाही करायचं, मग ती पण एक रिॲक्शन झाली असते. पण गमती ऑब्झर्व करायची आपल्यासाठी. स्वांत सुख आहे. आता काय करणार आहे? वेगवेगळ्या व्यक्ती, प्रकृती आणि आपणही कोणासाठी वेगवेगळ्या म्हणून ठरू शकतो ना. We have to avoid projections. Perceptions are fine. Perceptions are natural. We are not dead statues. So friends, blessed are those who do not react to these words. महर्षीणाम भृगुरहम गिरामस्मेकम अक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मि स्थावराणाम हिमालया. गर्भार्थ आहे याच्यात. भृगूची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, शिवपुराणात पण आहे. महर्षींचे, सप्त ऋषींचे महर्षी होते. याचा अर्थ 5 ऑर्गन्स ऑफ ऍक्शन ऑब्लिक परसेप्शन. अँड नाही म्हणताय मी, ऑर म्हणतोय. कारण जर आपण अरेस्ट केलं असेल परसेप्शनला तर ऍक्शन होणार नाही, आणि ऍक्शनला अरेस्ट केलं तर परसेप्शन झालं तरी काही होणार नाही. क्या बात आहे. आणि 6वा आणि 7वा माइंड इंटेलेक्ट एकच आहे. डू नॉट गेट कन्फ्युज विथ माइंड अँड इंटेलेक्ट एज टू सेपरेट. तसं तर काहीच नाही आहे, पण तेवढ्या अद्वैतवर जाऊ नये. मग माइंड तुम्हाला सांगितलं होतं, इनर माइंड मनस आणि आउटर माइंड इज इंटेलेक्ट. आणि अहंकार चित्त. दॅट इज वाय. आणि यांचा ऋषी म्हणजे आपापच इंद्रियांचा स्वामी झाला. आणि इंद्रियांच्या स्वामीमध्ये मी आहे, प्रकर्षानी आहे, ज्यादा मात्रा में मैं हूं, ये अपने आप आ गया. और इसलिए मैं कह रहा हूं कि विभूति, क्योंकि विभूति इज कंडीशनल, योगा इज अनकंडीशनल. और जहां कंडीशन आ गया वहां लिमिटेशन आ गया.
You can say limiting value. मैथमेटिक्स में बोलते हैं ना, लिमिट का मतलब क्या है, लिमिट एक्सटेंडिंग टू जीरो का मतलब क्या है. एक सर्कल में अगर आपने पॉलीगॉन इंस्क्राइब किया, तो if the number of sides, as the number of sides of the polygon increase, the area of the difference between the area of the circle and the polygon decreases to the extent that at the utopian infinity, I can possibly say that the inscribed polygon has the same area as that of circle. Similarly, these vibhutis are only limiting cases. It's not the absolute. I always write, the description can never be described. Whenever we describe something, mention that the description is still not the described. Because the moment the description and the described are same, you cannot describe. You cannot. सांगा बरं, मी फक्त स्मितहास्य केलं आणि घरी जाऊन तुम्ही बायकोला, नवऱ्याला, मुलाला, मुलीला सांगितलं, सोमन कसे स्मितहास्य केलं, काय सांगणार आहे तुम्ही? काही सांगणार नाही. फार तर फार एखादा जुन्या घरात फोटो असतील तर हे सावरकरांसारखे असले, गंमत करतोय, हे टिळकांसारखे असले, जरा गौरव स्वतःचा करायचे, किती चांगली टेक्निक आहे बघा. हे मोदींसारखे हसले, पुन्हा तेच, काही अर्थ नाही त्याला. सो आय कॅनॉट डिफाईन युअर स्माइल. The moment I define. And hence, friends, we need to remember that the moment we utter any word, the ripples associated with the word, they set forth. So do not react, stand up. And the moment Bhrigu did not do that, शिव पुराणात आलेलं आहे, कसे संहार झाले आणि कसे हाल झाले, तुम्ही शिवयज्ञात ते दक्ष सती वगैरे सगळ्यांना माहिती आहे. इतकं सुंदर ना. गीतेत आपल्याला, गीता वाचल्यानंतर पुराणाचे त्याला वेस्टर्न द्यायचं, एक एक चीज. आणि मी वेगवेगळ्या पुराणात पाहिलं बरं, मुद्दाम वाकड्या डोक्यानी. वाकडं डोकं आपलं नॅचरल असतं, माझं तरी आहे. मुझे देखा कि यार भले ही अलग टाइम में लिखा है, अलग है, लेकिन बराबर स्टोरीज सब मैच होती है. अगर ये इंटेलेक्चुअल भी काम है भगवान व्यास का, तो क्या तूफान चीज है बस. माय गॉड, कभी नहीं दिखा है. श्रीमद भागवत में दक्ष की कहानी आती है, शिवपुराण में मुझे वही मिली. गडबड नहीं हुई है कहीं भी. कोणाचे दात पाडले आहे, कोणाचा डोळा फोडलाय, सगळं मी मुद्दाम बारकाईने बघितलं. जुनी गोष्ट आहे. तर लगा अरे नाही, पुराणातली वांगी पुराणात ही अतिशय चुकीची म्हण आहे. आता आपण तिथे नाही बोलू, परंतु चुकीचं आहे ते, तेवढंच महत्वपूर्ण आहे. फक्त त्याचा रेलेव्हन्स एका वेगळ्या दृष्टीने असू शकतो. म्हणून गीतेच्या, आपल्या गीते मातेच्या स्नेहाला काही जर जवळपास ठेवायचं असेल तर पुराणांचं आपण उदाहरण देऊ शकतो, पण गीतेला सेंटर ठेवायचं. अँड टू द एक्सटेंट, फ्रेंड्स, द डिस्क्रायबर कॅन नो mold the form, color, taste, qualities of this word tomato or potato or anything. To that extent, the listener also can experience mentally what the speaker is speaking about. म्हणून काय ऐकायचं हे महत्वाचं आहे आणि काय बोलायचं हे महत्वाचं आहे. If ordinary word symbol indicate only the finite, the rishis thought that they must conceive a word symbol, and then they arrived at Om, which is the greatest mantra we have to experience. We just don't have to believe, or first believe and then experience, or experience and then believe, whichever way you want to. One is vigatan, one is constructive, another is destructive. One is anabolic, another is catabolic. Together it is metabolic. One is retarder, another is promoter. So it's a combo of Brahma and Rudra. And of sacrifices, I am the japa. आता मजा आहे. जप यज्ञ खूप लोक वाद करतात. उदाहरण म्हणून सांगतो, आपल्याला काही घेणं देणं नाही कोणाशी, फक्त स्वतःची आहे. आय एम द वर्ल्ड अँड वर्ल्ड इज मी. फायनल. दॅट इज वाय विवेक चुडामणी, अष्टावक्र गीता, जे कृष्णमूर्ती. If you are reaching that stage, keep reading these 3 books. Are sir, what do you mean? We don't have to read Bhagavad. Are Baba, let us not incur the sin of comparison. I am only indicating stages, and stages not to be defined outwardly, stages to be defined for your own self, by your own self, and for your own self. That's it.
रस्त्यावर बोललो आय एम द वर्ल्ड अँड वर्ल्ड मी, तर मला वाटतं अटक करतील आपल्याला. आय एम द वर्ल्ड अँड वर्ल्ड इज मी. I have not found any difference of Ashtavakra Gita, Vivek Chudamani and Advait Shiromani ग्रंथ. ही आई आहे. अष्टावक्र गीता कुरवाळणार नाही तुम्हाला. भगवद्गीता रागवेल पण, कुरवाळेल पण, मांडीवर पण बसवेल, शिक्षा पण करेल, उभंही करेल, प्रखर शब्दात सांगेल पण हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. म्हणून सगळ्यांसाठी आहे. ऑल व्यापक म्हणजे काय, सर्वव्यापी म्हणजे काय, अरे म्हणून आहे. अष्टावक्र तसं नाही आहे. 90% पळून जातील, कारण डायरेक्ट चल ये इकडे, दाखव काय, कुठे लागलाय दाखव, दुखतंय इथे, हळू हळू नाही, दाबून काढू दे पर्स, चल कुठे दाखव मला. अष्टावक्र. So of all sacrifices, I am the japa. Now this is a very poignant word. People compare. They ask me, sir, जप अच्छा कि ध्यान अच्छा? ये मेरे ख्याल से आप सभी में से, क्योंकि आप सभी बड़े साधक सिद्ध हो, मेरा सबके प्रति नमन है, प्रणाम है. कोई किसी को नहीं बता रहा. That is why I always say there is no teacher and the taught in our discussion. There is only understanding. That's it. So better now we don't get into japa or meditation. You will find sects. मैं गोंदोले महाराज के मेरे मित्रों को मिलता हूं, वो कुछ कंपेयर करते हैं. ध्यान वालों को मिलता हूं, चाहे फिर वो योगोड़ा सत्संग हो या देयर आर एन नंबर ऑफ मेडिटेशन स्कूल्स, वो लोग बोलेंगे जप इज द मीडियम, मेडिटेशन इज अल्टीमेट. हाउ कैन मेडिटेशन बी अल्टीमेट? There is nothing which is ultimate, and if it is ultimate, it's an ultimatum given by Shastras that it cannot be spoken, it cannot be described. That is what we are trying to understand. Let understanding be the law. Friends, we are trying to understand, appreciate, approach for ourselves. That is all. The moment, friends, we all know that through japa also we become meditative. I won't say we are doing meditation. I'm only saying we become meditative. That also we don't know. For the sake of saying, I'm saying that. So we clearly know that japa can be medium and not to be glorified, but meditation is definitely a higher stage of, correct, no doubt. But that doesn't mean those who meditate have to glorify it to the extent that you create another sect, another institute. No, you cannot. See, if you remember, I had temporarily stopped Ashtavakra Gita because I thought those 9 points or 8 points which I wrote till this date, they were the essence of the highest teachings. It's not necessary to flood the group every day with some huge philosophy, and then finally we are where we were. So I just gave a gap. I'm again restarting them, maybe 2-3 times again, and then again I will give a gap so that we can assimilate, re-assimilate, digest, and see what it is. In Ashtavakra Gita, it was clearly written, friends, that this meditation is, or I mean, this also is a means. 5 मिनिटात त्या घोड्याच्या याच्यावर जनकाला साक्षात्कार झाला. आमचा जनक का नाही होत? अरे राजा जनकाची तयारी होती ती. सो जप, भगवद्गीतेत जप यज्ञ एवढ्यासाठी म्हटलेलं आहे कारण भगवद्गीता इज फॉर अ कॉमन मॅन. Now when I distinguish common man doesn't mean I am demeaning it. To distinguish need not necessarily is to demean, is to degenerate, is to deactivate. No. It's just for the sake of it. Just to distinguish. तुम्ही 2 मुलं असेल तर म्हणत आहे माझा मोठा मुलगा उंच आहे, धाकटा थोडा. आता त्या आईला काय तेवढंच प्रेम असतं. 100 जन्म द्यावे आई व्हायला.
ते बापाचं हृदय वगैरे सगळं ठीक आहे, काव्य कल्पना. आई ती आई. मला विचारलं कोणी कृष्ण हवा की आई, तर मी आईला मागेन. मला कृष्णाचा पदर धरायला घाबरीन तेवढी भक्ती पाहिजे. ती मीरा म्हणू शकते, मी माझ्या आईचा पदर धरीन ना. So the word japa, there is a specific reason for it, because Gita is for a common man with our common problems addressed spiritually, common problems addressed in a spiritual language. मेडिटेशन इंपॉर्टेंट नहीं रहता तो पूरा एक चैप्टर क्यों दिया है? एक पूरा चैप्टर जप पे क्यों नहीं दिया? लोग जबरदस्त सवाल पूछते हैं. किसी ने मुझे पूछा था, मैंने बोला आप समझ गए ना, फिर चुप बैठो. आपल्याला थोडंसं ज्ञान झाल्यावर आपल्याला वादविवाद करायला आवडतो, टेंडन्सी आहे. मला वाटतं इट स्पीक्स वॉल्यूम्स. देयर इज वन फुल चैप्टर ऑन मेडिटेशन जिसका नाम है ध्यान योग. ऐसा जपयोग अगर इतना इंपॉर्टेंट है तो फिर जपयोग पे एक चैप्टर क्यों नहीं? हाँ सर, ये तो सोचा ही नहीं कभी. सोचो भी मत. अपने अपनी जगह अपने अपने सारे वर्ड्स अल्फाज उचित है, यथोचित है. All other sacrifices, be they on the path of devotion or the path of action or path of knowledge, they are all ritualistic. Very, very ritualistic. Or at the most some meditative attempts. See, I repeat, as long as there is an attempt, it remains an attempt. माझे बरेच कॉमर्सचे मित्र आहेत, ते सांगतात सीए 5th time I'm attempting. Now they telling the number of times they appear these prestigious examinations, they feel as if they are better. Are you are not. You should say I have cleared in first attempt. गम्मत सायकोलॉजी बघा. तुम्हाला खूप लोक असतील, मी 4th अटेम्प्ट करतोय सीएचा, कारण तो सीए शब्द त्यांना महत्वाचा असतो. मी 4थ्यांदा जेई देतोय, त्याला जेई ग्लोरिफाय करायचं असतं. त्याला वाटतं तो 4थ्यांदा म्हणतोय ते गौण ठरेल. ते गौण ठरणार नाही. अन अटेम्प्ट रिमेन्स अन अटेम्प्ट. Do not gather anything and glorify for that attempt. Yes, destination has its own charm. And hence, friends, all these attempts, even japa can be an attempt. It is thought repetition. Now for any other thought repetition, तुम्ही म्हणत राहा बरं सारखं घर 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 घर. पहिले टाइम्स ऑफ इंडिया पाहिलं तुम्ही, नवीन स्कीम कुठे आली आहे? घर घर. करा एक्सरसाइज. नाही सर आता तुम्ही आम्हाला गड्ड्यात टाकता का? एकीकडे म्हणता देवाचं. गंमत सांगतोय, करून बघा. आज करा आता. पिझ्झा 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 पिझ्झा. रस्त्यावर फिरायला गेल्यावर काही दिसणार नाही, पिझ्झाचं दुकान नक्की दिसेल. करून बघा. एकतरी होई अनुभव, ये आपको अनुभव में लेना है. मेरे अनुभव की बात पूरी तरह से है. ये हाली की बात है, पता नहीं. आमच्याकडे सोनचाफा होता आणि त्याला साप बिळखे पण घालून बसायचे नागपूरला. आणि खूप दिवस झाले सोनचाफा आणि कृष्णकमळ मला पाहून. कारण पुण्याच्या सुंदर सिमेंट वस्तीत आल्यावर ये अप्रूप बन के रह गया. और एक दिन मेरे क्लासरूम में मैं बैठा था और सुबह से पता नहीं सोनचाफा सोनचाफा, मैंने जप नहीं किया मैंने, बट लगभग
हो ही रहा था वो जप ध्यान, पता नहीं क्यों वो सुगंध अभी भी. आणि सुगंधाचं सुद्धा असं असतं बघा, तुम्हाला सुगंध आठवून पण सुगंध येऊ शकतो. करून बघा. आता तुम्ही सुंदर खमंग ढोकळ्याचा सुगंध आठवा, तुम्हाला वास येईल आपोआप, तो सूक्ष्म वास. और आप यकीन नहीं करोगे, मेरे अल्लाह, माझ्या बाजूचं दुकान मुसलमानाचं आहे, त्याला कोणीतरी सोनचाफा दिला. आता त्यांना फुलाशी काही संबंध नाहीये, त्यांचा हळद कुंकू फुलं हार प्रसाद काही संबंध नाहीये. माझ्या क्लासरूम मध्ये देवी देवतांचे सुशोभित त्यांनी पाहिलेलं आहे. त्यांनी काय करावं, बोले इतना अच्छा है, मैंने सूंगा भी नहीं. बोले पाहिलं, प्रत्येक माणूस, आपण सुद्धा बरेचदा वास घेऊन देतो एकमेकांना, त्याला काही त्याचा संबंध नाही. त्याला एवढं कळत होतं की वास घ्यायचा नाही, त्याच्या डोक्यात आयडिया होती, त्याला दिल्या आणि त्यांनी ते सोनचाफ्याचं फूल मला दिलं. मित्रांनो, एक कसले कोइन्सिडन्स आहे तो. ज्याचा देवावर विश्वास नहीं तो त्यालाही डब कर लिए चांस है करके. अबे चांस है तो ठीक है ना यार, चांस है, सभी चांस है, तेरी पैदाशी भी चांस है, हमारी बातचीत भी चांस है, सगळं चांस है. निरस लाइफ, क्या जबरदस्त चीज है दोस्तों. और सुबह से सही में जपयज्ञ हुआ था, सुबह से ध्यान हुआ था. सोनचाफा काय माणसाचे काय असतं काय खरंच कळत नाही. कुठून सोनचाफा आठवला 22-25 वर्षानंतर. लहानपणी ते झाड होतं घरात आणि त्या सुगंधाचा जबरदस्त दळवाचा आणि साप यायचे त्याच्यामुळे. इवन इफ वी वांट टू डब इट एज कोइंसिडेंस, जैसे नारद भक्ति सूत्र का हुआ था, और हमने नारद भक्ति सूत्र हुआ, इट वाज ए रिविलेशन which I shared with 1 or 2 friends who are already present in the group. They're the witness, and then we started Narad Bhakti Sutra. So thought repetition has its own charm. Thought repetition has its own effect. Thought repetition has its own special place in your life. And therefore, Japa Yajna is unidirectional thought repetition of your chosen deity or God. त्याच्यात पण जप कसा करायचा कधीतरी आपण बोलू. आमच्या गुरुनी फार स्पेशल सांगितलंय. मी एवढ्यासाठी म्हणतो की मला एक्सप्लेनेशन कुठेच दिसलं नाही. 3 बोटांच्या वर माळ ठेवायची आहे. असंख्य लोक प्रश्न विचारतात की इंडेक्स फिंगरनी कसं करायचं हो म्हणे माळ. आम्हाला तर गुरुनी सांगितलंय. एक्सप्लेनेशन बघा. सत्वरजस तमस, करंगळी, रिंग फिंगर आणि मिडल फिंगर या 3 फिंगर्सच्या वरती माळ ठेवायची आहे. याचा अर्थ तुम्ही त्रिगुणातीत झाले. 3 गुणों के आप ऊपर उठ गए. और इंडेक्स फिंगर इज जीवी एंड थंब इज परमेश्वर, परमात्मा. मुद्रा विज्ञान में भी थंब इज अग्नि. सो जीवी इज यूनाइटिंग विथ गॉड via media rosary bead by being above 3 gunas, 3 temperaments of living. This is the first meaning of japa. और ऐसे सारे जप यज्ञों में मैं हूं ये भगवान बोल रहे. इसका मतलब एक ही है कि वाया जप, वाया थॉट रिपीटेशन, we have to reach Lord. This is most important. Self unfoldment is the final cause. जपात सुद्धा अडकायचं नाहीये. तो जप अजपा झाला पाहिजे. आणि जोपर्यंत अजपा जप नहीं हो रहा है तब तक जप के गुणगान इधर उधर मत गाओ. मेरे 2 लाख हो गए. किसी को कोई इंटरेस्ट नहीं आपके कितने लाख हो गए. बैंक बैलेंस क्यों नहीं बताते. अरे हाँ, ये तो नहीं सोचा सर कभी. डर लगता है चोरी हो जाएगी. मला आजपर्यंत कोडा आहे मित्रांनो, मी 1000 वेळा बोललोय. मला काही कोड्यांची व्यावहारिक उत्तरच नाही मिळाली. लोक आपले बँक बॅलन्स का सांगत नाही. तुम्हाला हसायला येईल की हे प्रश्नांचे खरंच आपण दरवेळेस सत्य, धर्म, परमात्मा, परमेश्वर हीच उत्तरं का शोधायची. जीवन जगतो 80-90 वर्ष व्यवहारात. आता हे नका म्हणू सर आपल्याला काय करायचं आहे कोणा, तसं नाही. हा मला प्रश्न आहे. सख्या बहिणी एकमेकांना बँक बॅलन्स सांगत नाही, बाकी सगळं सांगतात. रीड बिटवीन द लाईन्स. अगदी नको सांगायचं तेही सांगतात कधी कधी.
पण बँक बॅलन्स कोणी सांगत नाही. हे मला लहानपणापासून जो माणूस मला भेटेल फकीर सोडून, जिसके पास कुछ नहीं है वो तो बताएगा, जिसके पास बहुत कुछ है उसने अगर अपना बैलेंस डिक्लेअर कर दिया तो वो मेरा पहला दोस्त होगा. आप बोलोगे सर ये क्या चल रहा है आपका, गीता चल रही है, कधी म्हणता चुरगळलेल्या कपड्यांनी लग्न अटेंड करायची, कधी म्हणता आता रस्त्यात, मुद्दाम रस्त्यावर सांगत नका सुटू हो किती आहेत तुमच्याकडे. विचारलं तरी लोकांनी सांगणार नाही. लोक काय म्हणतात माहितीये, आहे म्हातारपणची सोय झाली आहे. हसू नका, गंमत, या गमतीत मला परमेश्वर दिसतो. ये मजाक लगेगा आपको, लेकिन आपको जरूर जरूर लगेगा कि ये वास्तविकता बोल रहे हैं. आणि जब मात्र लगेच सांगतो. मैं क्यों रिलेवेंट पॉइंट निकाल रहा हूं कि जो सीक्रेट रखना चाहिए उसको हम उंडेल देते हैं, उछाल देते हैं, और जिस सीक्रेट कोड़ी कौड़ी करकट जिसका साला आपका कोई कोई उसको आपका छू नहीं सकता आपका पैसा. नजर लागते वाटतं का, मग जपाला डबल नजर लागेल. जर नजर लागण्याचा कॉन्सेप्ट असेल तर जपाला जास्त नजर लागेल. आणि ते जपाचे ते कपड्याचं शिवून त्याच्यात तर बिलकुल जप नका करू, कारण त्याच्यात डायरेक्ट दिसतं की तुम्ही जप करताय म्हणून. एक आश्रम में मैंने पूछा था कि सर ऐसा छिपके जप क्यों करना है, तो बोले जब दिखना नहीं चाहिए इसलिए. लेकिन मैं बोला हाथ दिख रहा है ना, और उसमें अपने हाथ डाल के आप माला घुमा रहे हैं, वो कपड़ा हिल रहा है, इसका मतलब तो डायरेक्ट समझ रहा है कि जब, उससे अच्छा जेब में हाथ डाल के रखो और जब करो, या मन में मन डालो तो कम से कम समझेगा नहीं लोगों को कि जब कर रहे करके. अजीब दास्ता है ये, है ना. कहा शुरू कहा खत्म नहीं. ये कुछ शुरू भी नहीं हो रही है, खत्म भी नहीं, समझ में नहीं आ रहा. आप देखो ये वास्तविक रिसर्च की बात है. तो जिसको उछालना है उसको छिपा के रखते हैं, और जिसको उछालना नहीं है उसको उछालते रहते हैं. म्हणून इफ यू वांट टू कन्वर्ट युअर जप towards your being or becoming meditative as a result of your sadhana, as a result of your exercise, as a result of your divine effortless efforts. सेवेचं एक सुंदर डेफिनेशन मला मिळाली. एफर्टलेस एफर्ट इज कॉल्ड सेवा. जहां संघर्ष है वहां समाधान नहीं है, और जहां संघर्ष है वहां सेवा नहीं. जहां कथनी नहीं है कोई वहां सेवा है. एनी एफर्टलेस जॉब इज योर सेवा. Effortlessly listening to Bhagavad Gita is seva. Effortlessly telling Bhagavad Gita is seva. But the moment I prepare notes, अरे भाई सुंबा साहब को इम्प्रेस करना है, प्रेमा जी को इम्प्रेस करना है, संगीता ताई को इम्प्रेस करना है, 4 कोटेशन आज पढ़ता हूं तुलसी रामायण से, 5 कोटेशन पढ़ता हूं भागवत से, संघर्ष आ गया. मतलब अभ्यास नहीं करना चाहिए, बात नहीं कर रहा हूं मैं, आप समझ रहे क्या. और जहां संघर्ष आया सहजता गई, और जहां सहजता गई सब गया. इसीलिए ये जप जो है वो अपने आप सहजता से ध्यान में परिवर्तित होना चाहिए, ये अपेक्षा है. और उस हिसाब से भगवान ने बोला है कि यज्ञानाम जप यज्ञोस्मि. आज ताई अभी आई है, तो अभी मेरा थोड़ा 2-3 मिनट, आज हमने लेट चालू किया है, तो 6:40 को हम खत्म करेंगे. और खत्म करने से पहले ताई रिट्रोस्पेक्टिवली, हर टाइम वो प्रोस्पेक्टिवली पढ़ती है, आज रिट्रोस्पेक्टिवली वो 2-3 स्टैंडर्स पढ़ेगी, और हमारा अंत जो विश्राम लेते हैं वो बहुत बहुत सुमधुर हो जाएगा उनके मेलिफ्लुएंस वॉइस में जब वो चैंट करेगी तब. अभी मैंने देखा, मैं जी सर, अभी मैं कंप्यूटर पे लेता हूँ आजकल, इसलिए मैं पार्टिसिपेंट्स कौन है नहीं है, मैं तो आपके नामों की तरफ देखते हुए मैं एड्रेस करते रहता हूँ. तो कम से कम मैंने जैसे कहा था कि मेरी दुविधा है कि जब तक नाम और रूप नहीं है, देखो नाम रूप का कितना इंपॉर्टेंट है. तो मैं प्रेमा जी का नाम पढ़ता हूँ तो प्रेमा जी सामने आती है, सुंबा जी का नाम देखता हूँ तो सुंबा जी सामने आते हैं, रेवतीताई का नाम देखा तो रेवतीताई, संगीता, तो उसमें मैं आपको एड्रेस कर रहा हूँ ऐसा लगता है. और फिर एक सहज धारा हृदय से निकलती है. वो डेड कंप्यूटर देख के उसमें आप सबको जीवित करना बहुत तकलीफ वाली बात हो रही थी. तो इसलिए धीरे धीरे हम लोग वीडियो भी कर देंगे, मैंने आपको प्रॉमिस किया है. अब अभी मैं अरूप से रूप में नाम में आ गया हूँ, फिर नाम में रूप में आ जाऊंगा, तो फिर जम जाएगा काम. तो ये जप यज्ञ जो है भगवान ने कहा यज्ञानाम जप यज्ञोस्मि. और आखिरी पॉइंट आज का है स्थावराणाम हिमालय. वाह. ऑफ द थिंग्स
which are motionless. Sthawaranam. I am Himalayas. मित्रांनो, इसमें बहुत जबरदस्त कॉन्सेप्ट है. देखो, नॉर्मली वी कंडेम व्हाट इज मोशनलेस, including dumb human beings. They are motionless and we condemn them. Nirbuddha, dumb, dagad, dagad hai melaha. See mother saying this, dagad hai mela. लाज वाटली पाहिजे. तो दगड आहे तर तू दगडी आहे. कळत नाही आता सांगितलं शब्द कसे बोलायला हवे. Of the things motionless, I am the Himalayas. Friends, the motionless is conceived as the inert, as the insentient. Mud, rocks, trees, plants, birds, animals, intermixed with, splendor of your phenomenal might. Of them, Lord says, I am the Himalayas. If you see, as I told you, my request, those who have not gone, let us plan a trip. I may or may not be a part of it. Immediately go to Uttarkasi, Siddhabari, see the Himalayan ranges. More glorious and divine status of Himalayas because of their even geotechnical, geographical status. And unlike anywhere in the world, in India, Himalayas have the secret peaks where man sat to rocket his thoughts even beyond the frontiers of his intellect. Nowhere in the world. I haven't seen any rishi contemplating. Even the saints and sages who preferred America as their workplace, names are not important, you know them better, have not chosen any peak where there are no peaks. And if at all there you might find a pizza shop over there. There may not be the sanctity. Therefore, Himalayan sanctity is even the accepted word in the literature and in the language of English. We call it Himalayan sanctity, sequestered sanctity, Himalayan equipoise, Himalayan equanimity, Himalayan sobriety. The peak of the Himalayas, the secret peaks of Himalayas have given those transcendental thoughts to our rishis of the yore and rishis of the years, transcending their intellect and giving us the revelations from those peaks. बट है क्या? स्थावर ही है ना दोस्तों. बहुत बड़ा मैसेज मिल रहा है. उस मैसेज पे चिंतन करके आज विश्राम लेते हैं. फर्स्ट, कभी किसी को कंडेम मत करो. मोशन हो, मोशनलेस हो, वाइज हो, अनवाइज हो और अदरवाइज हो, मूविंग हो, अनमूविंग हो, गैसियस हो, फ्लूइड हो, सॉलिड हो, फ्लूइड हो, स्थावराणाम, इसका अर्थ यह है प्रतिभा है, प्रतिभा नहीं है. जिसमें प्रतिभा है उसकी स्तुति होती है, जिसको नहीं होती है. फ्रेंड्स, there is a statement, the world improves to the extraordinary, but the average gives it the required stability. Wow. There is no redundancy in God's creation. So many times I told, अशी कुठलीच गोष्ट नाही की जी निरुपयोगी आहे. मग कसं काय? हा अर्थ पण याच्यातून निघतो. स्थावराणाम हिमालयात. या सगळ्या जड वस्तूंमध्ये हिमालय जर एवढं, आणि का महत्व हिमालयाचं? ऋषी मुनींना रिव्हिलेशन्स हिमालयन पीक्स वर झाले. मग स्थावर आहे म्हणून काय झालं? सिनेमा पाहताना स्क्रीनला शिवाय देतात का? काय मेला स्क्रीन आहे हा म्हणता का? दगड आहे मेला स्क्रीन. कारण माहिती आहे, बिकॉज ऑफ दॅट स्क्रीन यू गॉट युअर मूवी. Hence, friends, the ultimate message of Sthawaranam Himalayas is, for all moving things, you need a substratum which is immovable. I repeat, I reiterate, I reassert, for all moving things, you need something which is unmoving, which is stable. Sthawaranam.
इसलिए the bright need not be glorified, the otherwise need not be condemned. That's the story. Again, we are embracing the story of equanimity, story of equipoise, story of samadrushti. वही आ रहा है सब, लेकिन अभी विभूतियों के द्वारा आ रहा है। पहले तत्वज्ञान के द्वारा आ रहा था, यश्चिन माम वेत्ति तत्वतः। अभी विभूतियों के द्वारा हम उस मुकाम पे पहुंच रहे, स्थावराणाम हिमालय। मैं ताई को दरख्वास्त करता हूं कि स्टैंजा नंबर 23, क्योंकि आप इत्तेफाक से लास्ट टाइम में नहीं थी, 24, यस सर, 25, 23, 24, 25 इसको हम पढ़ेंगे। जब वो Yes, पढ़ sir. रही कर रही है उस वक्त हम जो भी डीपर मीनिंग, डीप डाइव मीनिंग हमने संक्षिप्त में जानने की कोशिश की भगवान के कृपा छत्र छाया में, उस मीनिंग को हम कलेक्ट करने की कोशिश करेंगे हमारे लिए, और तदुपरांत हमारी प्रार्थना बोल के हम विश्राम लेंगे। बोलिए। जी सर। रुद्राणां शङ्करच्च अस्मि वित्तेश यक्ष रक्षसां वसूनां पावक च अस्मि मेरुशिखरिणाम् अहम्। 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर आहे। मी 8 वसूंमधला अग्नी आहे आणि शिखरे असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरु पर्वत आहे। मैं 11 रुद्रों में शंकर हूँ और यक्ष तथा राक्षसों में धन का स्वामी कुबेर हूँ। मैं 8 वसुओं में अग्नि हूँ और शिखर वाले पर्वतों में सुमेरु पर्वत हूँ। पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम् अहं स्कंद सरसाम अस्मि सागरः। पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज, हे पार्था मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे। पुरोहितों में मुखिया बृहस्पति मुझको जान, हे पार्थ मैं सेनापतियों में स्कंद और जलाशयों में समुद्र हूं। महर्षिणां भृगु अहं गिराम अस्मि एकम अक्षरम यज्ञानां जप यज्ञ अस्मि स्थावराणां हिमालयः। मी महर्षींमध्ये भृगु आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे। सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे। मैं महर्षियों में भृगु और शब्दों में एक अक्षर अर्थात ओंकार हूँ। सब प्रकार के यज्ञों में जप यज्ञ और स्थिर रहने वालों में हिमालय पहाड़ हूँ। अगली बार धन्यवाद। हम बहुत अच्छा ताई के सुबोधन और चैंटिंग के साथ मुझे अचानक याद आया कि कपिल मुनि की बात अगली बार होने वाली है। और जैसे अभी कहा कि कपिल मुनि सांख्य शास्त्र के उद्घाटक थे, और सांख्य शास्त्र इज नथिंग बट जय कृष्णमूर्ति, अष्टावक्र गीता, विवेक चूड़ामणि। भले ही वो सांख्य शास्त्र में नहीं आता, अल्टीमेट फिलॉसफी, जिसके बाद कुछ सीखने को सही में नहीं रहता है, सगळी द्वैताची बंधनं गळून पडतात। आणि अशा कपिल मुनींमध्ये मी प्रामुख्याने आहे हे देव जेव्हा सांगतो, याचा अर्थ काय होतो? राग येईल कोणाला? अद्वैत हे द्वैतापेक्षा श्रेष्ठ आहे असा त्याचा एक अर्थ निघतो। पुढच्या वेळेस आपण प्रेमाने आणि अत्यंत भावपूर्ण आपली एक स्थिती, मनाची अहोभाव ती ठेवून ते आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करू। भगवंताचा आशीर्वाद अपना जवळ है। उसी प्रकार से नारद जी और हनुमान जी तो सदा सर्वदा हमारे साथ है। कोई भक्ति शास्त्र उनके सिवा आगे नहीं जा सकता, उनकी कृपा छत्र छाया में।
एक हमारा छोटा सा विराम। मैं बहुत जल्दी नहीं बोलता हूँ, बहुत जल्दी बोलने के बाद 5 दिन लग गए, लेकिन इच्छा है क्योंकि अभी एक कंटिन्यूटी है तो उसमें ना अच्छा हो जाता है। गैप आने के बाद में मुझे भी थोड़ा कलेक्ट करने को खुद को समय लगता है, बिकॉज एज आई टोल्ड यू देर इज नथिंग लाइक प्रिपरेशन। भगवान की प्रेरणा से जो होता है वो जो होता है बस, और कुछ नहीं है इसमें। अपने पूरे इतने दिन के और कुछ है ही नहीं इसमें सही में। तो इसलिए उम्मीद करते हैं भगवान बहुत जल्दी हमें मौका देंगे। मैं कोशिश करूंगा, ये नहीं बोलूंगा लास्ट टाइम में गलती हो गई थी वो मैं आ गया था। भगवान बहुत जल्दी हमें मौका देंगे। बहुत बहुत शुक्रिया। चलो।